नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी बीएड करू इच्छितात त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बीएड करण्या अगोदर सीईटी परीक्षा द्यावी लागते। त्याचं नाव असतं कॉमन एंट्रन्स टेस्ट। आता सर एवढं डिटेल मध्ये का सांगतात, काही विद्यार्थ्यांना माहित नसतं, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अपडेट देताना सर्व माहिती आपल्या ग्रो अकॅडमी YouTube चॅनलवर मिळून जाणार आहे। आता तुम्हाला बीएड करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन खूप मॅटर करतं। तुमचं झाले काय झाले, बीई झाले, बीई काय झाले, बीई म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बीएड करू नका, तुम्हाला स्कोप नाहीये। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ज्यांचं बीकॉम झाले, बीकॉम प्लस बीएड करताय तुम्ही, आता बीएड करा आणि बीएड करत करतच एमकॉम सुद्धा कंप्लीट करा। एमकॉम कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला संधी भेटतात नोकरीसाठी 11वी 12वी या वर्गासाठी शिकवण्यासाठी मित्रांनो, कारण अकाउंटिंग सारखे किंवा स्टॅटिस्टिक सारखे विषय 10वी पर्यंत नसतात, तिकडे संधी तुम्हाला मिळणार नाही। क्वालिफिकेशनचा विचार केल्यानंतर पीजी मित्रांनो, पीजी झाल्यानंतरच तुम्हाला 11वी 12वी या वर्गासाठी शिकवण्याची संधी मिळत असते। थर्ड क्वेश्चन अजून एक असणार आहे, तुम्हाला जर शिकवायचंच आहे किंवा शिक्षकच व्हायचंय, बीएड करायचंच 100% करायचंय आणि बीएड करते वेळेस तुमची 12वीचे, ग्रॅज्युएशनचे, पोस्ट ग्रॅज्युएशनची टक्केवारी विचारात घेतली जाते। ओपनच्या विद्यार्थ्याला 12वीला 45, कास्टच्या विद्यार्थ्याला 40%। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 6वी 8वीला शिकवत असाल तर ओपनला विद्यार्थ्याला 45, कास्टच्या विद्यार्थ्यांना 40%। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी 9वी 10वी पासून पुढे शिकवण्यासाठी किमान तुम्हाला ग्रॅज्युएशन या वर्षाला, ग्रॅज्युएशन या पदवीला, ग्रॅज्युएशनला तुम्हाला साधारणपणे 50% असलेच पाहिजे, तरच आपल्याला भविष्यामध्ये गव्हर्नमेंटचा टीचर होता येतं। 9वी 10वी 11वी 12वी या वर्गासाठी शिकवण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशनला, पदवीला 50% असले पाहिजे, लक्षात घ्या। 11वी 12वीला शिकवण्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशनला 50% असले पाहिजे, तरच तुम्ही बीएड करा, नसता करू नका। तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबला पुढे अडचण येऊ शकतात, कारण आता सध्या जर बघितलं व्यावसायिक शिक्षण म्हणून बघितलं जातं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना करायची इच्छा होते, शिक्षक होण्याची इच्छा होते, तर आपल्याला टक्केवारीचं सुद्धा भविष्यामध्ये बंधन असतं। या शिक्षक भरतीमध्ये बरेच विद्यार्थी त्यांना स्पेसिफिक टक्केवारी नसल्यामुळे ते सिलेक्ट होऊन सुद्धा बाहेर पडत असतात। ठीक आहे, या गोष्टी तुम्ही इतरांना पण शेअर करा। हा व्हिडिओ बघत असाल तर लोकांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, आपल्याला सीईटीचा अपडेट बघायचे, तर आपण सध्या टाइम टेबलवर आहोत। टाइम टेबल आणि बीएड ची सीईटी कधी होणार आहे, शेवटची दिनांक काय असणार आहे, आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। चला मित्रांनो, जाऊ आपण। टाइम टेबल जस्ट आलेला आहे, कालच्या डेटलाच तुम्ही पाहू शकता। जे विद्यार्थी बघा, महा बीएड एमएड 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स सीईटी 2024 स्टार्टिंग डेट झालेली आहे मित्रांनो 10/1/2024, पण त्याला परत एक्सटेंड झालं डेट बघा, 6/2/2024 पर्यंत मुदतवाढ भेटली होती फॉर्म भरण्याची, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची। त्यानंतर 12/2/2024 पर्यंत भेटली होती, अजून 3 दिवस वाढवण्यात आलेले आहेत मित्रांनो, 15/2/2024 या डेट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। कोणत्या कोणत्या परीक्षा, महा एमएड सीईटी, महा एमपीएड सीईटी, महा बीएड जनरल किंवा स्पेशल बीएड साठी सीईटी असेल, बीएड त्यानंतर सीईटी 2024 असेल, एमपी महा बीपीएड सीईटी 2024 असेल। यांना तुम्हाला साधारणपणे
आजपासून म्हणजे 15 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन करता येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो मार्च मध्ये टेंटेटिव्ह एक्झाम डेट अशी घोषित झालेली नाही अजून, पण टेंटेटिव्ह साधारण 15 मार्च एक्झाम डेट असू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर अपडेटेड राहा आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मला काल पण काही फोन आले होते आणि आज डेट वाढली. मित्रांनो पाहू शकता 15 तारखेपर्यंत तुम्हाला सीईटी चे फॉर्म अप्लाय करता येतील. या वेबसाईटवर जाऊन maha-cetcell.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतः सुद्धा फिल करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. टीईटी, बीएड, सीईटी किंवा स्टेट एक्झाम व इतर ज्या की अपडेटेड माहिती शिक्षक भरती बाबतच्या आपल्या चॅनलला मिळतच राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.